नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रथमेश घेऊन आलो आहे आज एक नवीन ब्लॉग व्हिडिओ। त्यामुळं आजचा हा ब्लॉग आहे ना, हा खूप एंटरटेनिंग होणार आहे आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा, कारण शेतामध्ये ऊसाचं रोप कसं उगवतं आणि ऊसाची निगा कशी होते ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यामुळं आजच्या ब्लॉगला तुम्ही सगळ्यांनी बघावं अशी माझी इच्छा आहे। त्यामुळे तुम्ही आजचा सगळा ब्लॉग बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर मी आता आहे दुकानात। आता आमच्या पप्पांनी की नाही काय केलं, आता त्यांनी शेतात जाणार आहेत, गडी माणसं आलेत म्हणून की नाही पहिला घरात जाऊन कपडे बदलून तिने आता जाणार आहेत शेतात, म्हणून मी आता बसलो दुकानात। मग आता दुकानातनं की नाही घरात जाऊन जेवून मग मी जाणार आहे शेतात। तर नंतर मग हा व्हिडिओ तुम्ही नंतर पूर्ण बघा आणि मग कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा हवा। आता वाजला 1 आणि आता 1 वाजला म्हटल्यावर दुकान बंद करायची वेळ झाली। मग आता दुकान बंद करून की नाही मी जाणार घरला। आता घरात जाऊन मी पहिला जेवणार आणि मग तिथनं जाणार मी आता जाणार आहे शेतात। तर मग आता जाऊया, दुकान बंद करूया आणि जाऊया घरला पहिला। 1 eternity later. तर मी आता जेवलोय काय आता मी आता चाललोय शेतात। आता शेतात जाता जाता पहिला दुकानात जाणार, मग जरा काम आहे, मग तिथनं मी जाणार डायरेक्ट आता शेतात। चला, मालाची आज गाडी येणार आहे काय म्हणून म्हटलो जाता जाता दुकानात जाऊया आणि मग शेताकडे जाऊया म्हटलो। तर मी तिथं जाऊन बसलो दुकानाच्या बाहेर काय, मग गाडी तर का अजून यायचा पत्ता दिसेना, म्हणून वाट बघूया म्हटलो पहिला। A few moments later. मालाची काय गाडी अजून आली नाही म्हणून काय केलो, आता राहू दे म्हटलो सरळ आणि जाऊया म्हटलो पहिला शेतात। आता शेतात गेल्यावर नाही तिथं पप्पा गेल्यात जेवून, माझा बघूया तिथं काय काय काम चालू आहे ते। वातावरण एकदम कडक झाले तुम्हाला। सायकल घेऊन चाललोय मी आता शेतामध्ये, कारण पप्पाने आता गाडी घेऊन गेल्यात। मग आता गाडी आमच्या घरात एकच आहे म्हटलं, एक गाडी आहे म्हटलं, आता शेताकडे जाताना चालतच जायला पाहिजे, नाहीतर सायकलनं जायला पाहिजे, म्हणून मी आता सायकल घेऊन चाललोय। आता आलोय इथे शेतात काय, तर आता इथं सगळ्यांचं कामं चालू आहे काय। पहिला इथं आता काय करतात, पहिला ऊस घेतात काय आणि ऊसावरनं पहिला सगळं कंडकं मारून घेतात। म्हणजे ते कंडकं मारलं की नाही मग गडी सगळं की नाही लावणीत सगळ्या तुकडं असं ते लावून घेतात, ते तुम्हाला दाखवलं होतं। आता ह्या मोठ्या मोठ्या ज्या ऊसाच्या कणका आहेत की नाही, आता ह्यासनी की नाही पहिला मोडून पहिला बारकं करतात आणि मग सरीत पहिला सगळीकडे पसरून घेतात। सरीत एकदा पसरून घेतलं की नाही मग काय करतात त्यांनी खुरप्यानं पहिला तिथं खड्डा काढतात आणि मग खड्डा काढून तिथं की नाही ते कांडे असते की नाही ते कांडे टाकतात। मग तसं सगळीकडं पहिला सगळ्यांनी लावून घेतलं। त्याच्यानंतर मग पप्पांनी काय म्हटलं, पहिला लॅटरलच्या पायपा काढून घे। लॅटरलच्या पायपा काढूस तर का आला फोन, मग आता म्हटलीत मालाची गाडी आल्या। मग आता मालांची गाडी आल्या म्हटल्यावर की नाही आता परत जायला लागते इथनं आता दुकानात। मग आता मी चाललो इथनं आता डायरेक्ट दुकानात। मी तिथं जाऊन बघतो तर काय मालाची गाडी येऊन थांबलेली, मग पहिला माल उतरून आता दुकानातले पोती उतरून झाले। आता मी चाललोय आणि परत शेताकडे, आता जाऊया शेताकडे। पप्पा आता वाट बघत असतील तिथं, पहिला जाऊया शेताकडे। मी इथनं परत जाऊसपर्यंत की नाही आता त्यांचं सगळं काम झालं आणि तिने गेलतीत। मग पप्पाने म्हटलेलं पहिला तर लॅटरल टाकून घ्यायचं आहे। मागच्या ह्याच्यावर जे ठेवलेले लॅटर आहेत की नाही बांधावर
ते आता लॅटरल आम्ही टाकणार आहे. तर लॅटरल टाकून लय दिवस झालेत मग त्याच्यावर आता घास आल्या. मग आता ते घास काढून तणकाट बनकाट काढून मध्ये ते लॅटरच्या पाईपा काढणार आहे. A few moments later. आता का नाही सगळ्या पाईपाट झाल्यात टाकून, सगळ्या पाईपा टाकून झाल्यात. परत आता लावून करून झाले, ऊस पण पेरून झाल्यात. मग आता जायचं आहे घरला. काय मग आता घरला जायच्या आधी की नाही मम्मीने दिली ती भाकरी विहिरीत टाकायला. तर तुम्हाला चला आमची विहीर दाखवतो कशी भारी विहीर आहे ती. ही बघा आमची विहीर आहे, दाखवतो तुम्हाला. ही बघा आमची विहीर आहे, सगळी भरल्या. आता पावसाळ्यात भरल्या विहीर चांगली काठोकाठ. आता मम्मीने ही जी भाकरी दिली की नाही शेळी ती त्यात टाकायची मासा आहे त्यात एक कासव पण टाकला आहे. मग आता ही भाकरी त्याला टाकायची आहे. तर मग आता पहिला की नाही ह्याला तर पहिला ह्याला भाकरी कुस्करून घ्यायला पाहिजे. तसंच अखंड टाकलं की नाही ती उगच पाण्यावर तरंगत राहते सारखं सारखं. मग कसं असं चुरा करून टाकलं की ते खायला पण बरोबर येते असणे. तुमच्या शेतात विहीर आहे का नाही आणि विहिरीत मासा आहेत का नाही तिथे नाही ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमच्यात मासा आहेत का नाही ते. अगं ते कासव गेला खाली, भिवून गेले ते खाली गेले ते भिवून गेला आता. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नाही सांगा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इट्स मराठी बॉयला. आणि आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.